मी तर ईश्वरचरणी आणि आई एकविराचरणी प्रार्थना करतो की बक्याला लवकर गुलाला बघून दे. पुन्हा एकदा गोट आला आणि त्याचा दरारा काय ते दाखवून दिलं, काय सांगतो? गुड गोट आहे. म्हणजे सगळे नंदी तसेच आहेत, पण तो आज मालकांसाठी त्याने दाखवून दिलं की मी 30 तारखेपासून घरी बसलो होतो हा. आणि त्यांनी त्याच्यात पळाचा जोर सिद्ध केला. हे पहिलंच मैदान ना आता? पहिलंच मॅटर पासूनच पहिलंच. कसं वाटतंय आज घाटावर आला, पहिलं मैदान, आणि आज खरंच म्हणजे परीक्षाच होती म्हणता येईल का बरं आज तशी सुद्धा? त्याची स्वतःची परीक्षा होती. हा. त्याला मल्हारला कसं होतं, मल्हार आज बरेच दिवस झाले गुलालातच आहे. आता 3 दिवसापूर्वी पण बिचारा पळालेला आहे, पण तरी पण तो आज आपल्यासाठी पळाला. शेटने डिसिजन घेतलं, पण सर्जाची आज प्रतीक्षा हेच होती. तसं बघितलं आज 1 नंबर केला बरोबर. सुरुवातीला पळायचं पहिल्यापासून बरंच नाव आहे बैलाचं, पण आज तुमच्या नावावर गाडी पळते, एवढी पळते, आणि जेव्हा तुमचं नाव ऐकतो तेव्हा त्याला सुद्धा कळतं त्याला आज काय ना काय करायचं. काय त्याला सांगता काय? कळतं किंवा मालकांनी माझ्यासाठी काय केलं. दोन्ही मालक जीवाचं रान करतायत हे त्याला कळतंय. कसं तुमचं आणि त्याचा कसं म्हणजे एकमेकाचं कॉम्बिनेशन कसं आहे नक्की? तसं जास्ती मी त्याच्या जवळ नसतो, त्याच्या जवळ आरू नसतो. मी कधीतरी गेलो तो जातो, मला काही जास्त जायला भेटत नाही, पण जास्ती त्याच्याजवळ आरू नसतो. त्यामुळं पण त्याने आजपर्यंत आम्हाला कुठल्या मैदान नाराजच नाही केलं. पण तो मालक म्हणून ओळखतो का बरं तुम्हाला? हो, ओळखतो. कसं म्हणजे कशा पद्धतीने ओळखतो? नाही तसं आपण जवळ वगैरे गेलो होतो, पण त्याची काय अग्रेसिव्ह येतो, मारायला वगैरे जातो ना, त्याच्यामुळे मी जास्त ताप नाही त्याच्याजवळ. म्हणजे तुम्हाला सुद्धा भीती वाटते एवढे अग्रेसिव्ह आहे. काय खासियत काय खासियत काय? त्याची खासियत एक आहे की त्याला कुठल्या अंगाला गाडी टच झालेली जमत नाही. अशी त्याच्या बापाची पण खासियत होती मोठ्या सर्जाची, की त्यांना गाडी टच झालेली जमत नव्हती, आणि तीच खासियत त्याच्यात आहे. सगळं मोठ्या सर्जाचं काही ते मोठा सर्जा बिंजोरचा बादशाह होता, पण त्या काळात बंदी होती. त्यानंतर युट्यूबरचा जमाना नव्हता, सोशल मीडिया नव्हती, त्यामुळे मग नंतर जसं तो थोडा कमी झाला, मग नंतर आम्ही निर्णय घेतला की ज्यांनी नाव गाजवलंय त्याला कोणी येऊन मारायचं, त्यापेक्षा आपण आपल्या बैला रिटायर करू. त्याला थांबवलं तुम्ही? त्याची आणि ह्याची आज बराबरी केली तर तो त्या काळातला आज पळत असता तर काय वाटतं बरं, त्यात आणि ह्यात काय फरक असतो? नाही, तो सरस असतो. असं का म्हणतो? त्याची पण एक होती की अर्ध्या हिश्यात पण जरी गाडी त्याला टाकून असली ना, तरी तो गाडी कव्हर करत होता, अशी त्याच्यात पण धमक होती. म्हणजे त्याच्याच पावलावर पाऊल ह्याने हा टाकलं. आता पोहतोय बैल पोहतोय, बरेच जणांचे म्हणजे फॅन फॉलोइंग जी आहे बरेच आहे बैलाचे, बरोबर आहे का? मग ती प्रेम जी आहे ती आज तुम्हाला सुद्धा भेटते बैलामुळे. तुमचं सुद्धा मला एक सांगा ना, माझ्या काही क्षेत्रामध्ये मला माझा पनवेल तालुका ओळखत होता, बरोबर आहे, मला बाकी कोणी ओळखला असता, आता मी वडापाव जरी खायला उतरलो तरी पण मला गोटचा मालक आला म्हणून लोक हे करतात, ओळखतात. काय असं जर विचारलं तुम्हाला पुढे, जर क्षेत्रातून कमवलं तर काय कमवलं? माणसं कमवून आणि प्रेम. सर्जानी मला जे प्रेम कमवून दिलं असं कोणी नाही दिलं. जर सर्जाला जर भावना कळत असत्या बोललेल्या माणसाच्या तर काय बोलला असता बरं त्याला? तो बोलला असता की आज तो आमच्या मुलासारखा आहे, माझा मुलगाच आहे, त्यांनी सांगितलं असतं की तुम्ही घाबरू नका, मी अजून तुमच्यासाठी पळेन. काय काय मानता तुम्ही त्याला नक्की? त्याला आम्ही आमचं स्वतःचं मुलं मानतो. तशी तू कामगिरी सुद्धा करून दाखवतो. कधी असं झालं, बरेच वर्ष झालं तुमच्याकडे बैल आहे, बरोबर? बरेच किती 3 वर्ष झाली, 3 वर्ष 24 पासून माझ्याकडे. कधी असं विचार केला का बैल कुठेतरी थांबला आणि शांत विचार करून बसलाय तुम्ही, तर काय विचारतो त्याबद्दल? विचार आम्ही असंच करतो ना की याच्यानंतर एवढं मोठी वस्तू आम्हाला लागणार नाही. आताही माझ्याकडे 2 मुलगे आहेत, एक पिंट्या म्हणून माझा पळतो, 2 नंबर मध्ये पळतो, आणखीन एक आता बॉस घेतलेला आहे, तो पण पळतो, पण सर्जा परत होणार नाही. कधी विचार केला म्हणजे जसा हुकमी 1 नंबरचा मुलाला मी घेऊन जातो, तो परत नाही घेऊन जाणार. तुम्ही जर सांगितलं पहिला सुद्धा बैल पळत होता, आता सुद्धा पळतोय, मग कसं का बा? कारण की बरेच जण माणसं म्हणतात की दावणीला लक्ष्मी एकदाच लागते, पण ही तुमची दुसरी वेळ आहे. हो, ही माझी दुसरी वेळ. मोठा सर्जा लागला, त्यानंतर लागला, त्यानंतर आमचं म्हणजे कसं या घराण्यात आमचा रक्तातला नाद आहे. तुमच्याकडे गावठी बिवठी भरपूर मोठी मोठी बैल तशी पळून होऊन गेली, पण त्यानंतर जे नामांकित बैल लागले ते येत होते. ते तुमची कुठेतरी पूर्व पुण्य म्हणतात का, त्याच्यामुळे आज पूर्व पुण्य. बरं, आज 1 नंबर केलाय, कसं आनंद कसा व्यक्त? मी तुम्हाला काय सांगितलं, हा आजचा आनंद, मी हिंद केसरी झालो, मी महाराष्ट्र केसरी झालो, पण आजचा जो आनंद आहे तो मला न धरण्यात नव्हण्याचा. 3 वर्षात बरीच गुलाल घेतली, पण असा कुठला क्षण आहे तो क्षण आज सुद्धा आठवला
मला तो क्षण आठवतो की पहिल्या टायमाला भुजीबावलीला अजितदादा केसरीला बकासूर बरोबर मी सर्जा घातला. अरुण नियोजन केलं आणि सर्जा घातला. बर. आणि त्या टायमाला तो तोंड काढून जेव्हा प्रत्येक टायमाला पळाला तो क्षण मी अजून नाही विसरलो. म्हणजे चर्चाच तेव्हापासून तेव्हापासून तो चर्चेत आला आणि मुंबईला मथुरच्या मुळे आला. हा पळत होता, भाऊ बहिणी आम्हाला पैरा दिला, चांगली गाडी मारली आम्ही आणि त्यानंतर हा जो भूत प्रसिद्ध झाला तो आजपर्यंत भूत प्रसिद्धच झाला. बरेच काय काय किस्से असतात ते आयुष्यात आपण कधी विसरू शकत नाही. असे कुठले कुठले किस्से ते म्हणजे कधीच तुम्ही आहे ना सांगितलं ना, मथुर बरोबर तोडीला तोड पळाला तो किस्सा मी विसरणार नाही आणि बकासूरचा किस्सा. तेव्हा बैलांची क्रेज काय होती? त्यांची क्रेजच होती तेव्हा, बकासूरची क्रेज होती घाटावरती. म्हणजे आज पण त्याची क्रेज आहे कारण तो देव आहे. आणि मथुर हा मुख्यमंत्री, आता पदवी दिली मुख्यमंत्री. त्याला तुम्ही किती सहमत आहे? अशी पदवी दिली त्याबद्दल तुम्ही किती सहमत? का नाही सहमत व्हावं? तो पण आज बिंदोरचा बेताच भाष्य 3 वर्ष अपराजित होता तो. म्हणजे तो आहेच ना काय. जसं तुम्ही सांगितलं आता बरेच जणांची इच्छा असते, म्हणजे प्रत्येक गाडा मार्ग सुद्धा जेव्हा बैल आता टॉपला पहिल्यापासून पोहते तर प्रत्येकाची सारखी सारखी एकच इच्छा असते, दादा मथुर आणि बकासूर हे दोनच बैल आम्हाला पळताना बघायला. 100% तुम्हाला मैदानात बघायला भेटणार. मथुर आणि सर्जा तुम्हाला बघायला भेटणार, बकासूर आणि तुम्हाला सर्जा बघायला भेटणार. सगळ्या फॅन्सची इच्छा आतापासून सगळ्यांच्या पुऱ्या होती. जेव्हा वाईट काळ असतोय तेव्हा साथ देणारे कोण नसतात. वाईट काळ झाला, माझ्या फॅमिली होत्या, अरुणची फॅमिली होती, त्यानंतर आमच्या मित्रमंडळी जो परिवार आहे तो सगळा आमच्या पाठीशी ठाम होता. आता देव बकासूरचा बॅट पॅच चालू आहे, बरेच जण बघतायत. आज सुद्धा गटाला मार नंतर म्हणतो आज गटाला मार खाल्ला, मी आज गुलाल घेऊन पण मला आनंद नाही करत. का तर त्यांनी गटाला मार खाल्ला. कारण मोहिलचं आणि आमचं एक प्रकारे घरातलं नातं आहे. पण आज त्यांनी गटाला मार खाऊन घरी जाणं आणि त्याला पहिला पण एवढा सुंदर होता आमचा मिलिंद शेटचा भोंगा, आम्हाला वाटत होतं काहीतरी होईल म्हणून. पण ठीक आहे, आता काय त्याचं बॅट पॅच चालू आहे. मी तर ईश्वरच्या आणि आई एकविराच्या प्रार्थना करतो की बक्याला लवकर गुलाला बघून दे. बरं, आता क्षेत्रात बरेच अनुभव येतात, चांगले चांगले अनुभव येतात, बरेच अनुभव येतात. सुवर्णक्षण कुठले कुठले होते असे सर्जन दिलेले? मी सांगितलं ना तुम्हाला, पुष्यगावचा मी नंबर केला. ठीक आहे, ते नंतरचा लॉबी झाली असेल काय झालं तो आपण नंबर केला ना पुढे कळण सुटला. तो एक माझा सुवर्णक्षण आहे. तुम्हाला मी सांगितलं अजितदादांचा माझा सुवर्णक्षण आहे. श्रीनाथ केसरीला पण लॉबी झाली. ठीक आहे, तो पण मी म्हणजे नाही विसरणारी क्षण आहे. प्रत्येक जण असं म्हणतोय, प्रत्येक जण म्हणतो की जर बैल पळायला लागला तर त्याला कळत नाही किती पळवून काय हा त्याचा पर्याय की त्याला गाडी येतात. तुम्ही सांगा ते हे कुठे आणि गाडी इथं थांबायला येते, गटाला पण तिथं थांबायला येते. मी त्याला गती आहे. काय सांगा आजचा गुलाचं श्रेय कुणाला देता? आजच्या गुलाचं श्रेय माझा पूर्ण सर्जा ग्रुप असेल. आणि महाराष्ट्र पालघर रायगडची जी संघटना आहे, राहुलभाई असतील, आमचे संतोष तोडकर असतील, ते सगळ्यांना माझ्या आजच्या गुलाचं श्रेय. गुलाचं महत्व सांगायचं सगळ्यांना. तुम्हाला मी सांगू, करोडो तिच्यात आणि करोडोचं सोनं वगैरे मी फिरलं आणि जे महत्व नाही ते माझ्या कपड्यावर जे गुलाल पडतो तेव्हा जे महत्व आहे ते आज कशालाच नाही. जेव्हा तुम्ही आता बघताय फायनलचं, जेव्हा फायनलला बसतो बैल तेव्हा कितीही मोठा माणूस होता एक बारक मूल बनून जातं, खालनं पळत येतं, म्हणजे उड्या मारतात, या वेगळा आनंद झाला असतो. पैसा जास्त महत्वाचा तिथं असतो का गुलाल? गुलाल. मी पैसा नाही महत्वाचा. बरं, का असं काय म्हणा? याचं कारण आहे ना, आपण नंबरसाठी पळालो का नाही पळालो, आपल्याला 1 नंबर पाहिजे. उद्या मला कोण बोलणार आहे का की महाराष्ट्र केसरीचं 1,51,000 असेल, काय जे काय बक्षीस असेल ते मी मिळवलं, पण ते नाही विचारणार मला महाराष्ट्र केसरी कोण झाला, पुढचा सर्जा झाला. आणि आता ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला. ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला आज. काय सांगाल त्याविषयी? तुम्हाला सांगितलं ना मी, मला सगळ्याच गोष्टीचा आनंद आहे. आणि आता काय झालंय की न तेव्हा आनंदाचा क्षण व्यक्त करण्यासारखा विषय आहे. त्यामुळे मी आता 10 मिनिटं गाडीमध्ये निवांत डोळे मिटून माझा आनंद मी घेणार. दादांनी जे रॉकेट शब्द लावलाय त्याला काय सांगाल त्याविषयी? राहुल दादांचं ही त्याच्यावर असणारं प्रेम आम्ही प्रत्येक बाईट मध्ये मी सांगतो की राहुल दादांनी त्याचं नाव रॉकेट ठेवलंय पेडगाव पासून, तसं तो त्यांचं नाव खाली नाही पडलं. चालते मित्र, बघू शकता सुंदर अशी गाडी पाहिली गोटकरांचा सर्जा आणि मल्हार, आणि आज 1 नंबरची मानकरी ठरली. तर त्याला पुढील वाटतं खूप खूप शुभेच्छा, आणि कायम असंच 1 नंबर मध्ये तुम्हाला तो शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.